ज्या भोंदूच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या, ज्यांनी पूर्ण कुटुंबासह ज्या भोंदूला गुरु मानलं होतं, तो वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय करतो याचीच कल्पना नव्हती, असं स्पष्टीकरण रुपाली चाकणकरांनी दिले। मात्र त्यांचे अनेक दावे हे सारं प्रकरण समोर आणणाऱ्या पत्रकारांना खोडून काढले। पाहूया। भोंदू खरातबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हतं असं राजीनाम्याची कुऱ्हाड पडल्यानंतर रुपाली चाकणकर बोलू लागल्या। मात्र जो पत्रकार या भोंदू विरोधात वर्षभर आधीपासून बोलत होता, त्याच पत्रकाराला रुपाली चाकणकर धमकावत असल्याचे देखील आरोप झाले। एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्रम कल्पना नसते। आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्याबरोबर आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागणार आहेत ही कल्पना आपल्या कोणाला नसते। ज्या महिलांना त्या ठिकाणी त्रास झाला, या गुन्ह्यात सरकारने तर खऱ्या अर्थाने चाकणकरला आरोपी करा ही मागणी मी आता करतो। चाकणकर एका प्रकरणामध्ये भोंदू बाबाचं प्रकरण उचलणाऱ्या एका वृत्तपत्राच्या संपादकाला सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करा, त्याला नोटीस द्या, त्याच्याकडून माफीनामा मागून घ्या, खुलासा घ्या, असे प्रकार चाकणकरांकडून म्हणजे या महिला आयोगाचं पद हे संविधानिक पद आहे आणि या संविधानिक पदावर बसलेले अध्यक्ष लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या एका पत्रकारांना म्हणजे पत्रकार लोकांना कशा प्रकारे त्रास द्यायचा या आयोगाच्या अध्यक्षाकडून सुरू आहे। रुपाली चाकणकर भोंदू खरातला गुरु मानायच्या। त्यांच्या कुटुंबाची देखील भोंदू खरातची ओळख होती। खुद्द चाकणकर याच भोंदूच्या ट्रस्टवर होत्या। आता मात्र तिथे काय चालत होतं याची आपल्याला कल्पना नव्हती असं चाकणकर म्हणतायत। आता चाकणकर स्वतःच कशी अर्धवट माहिती देऊन माध्यमांद्वारे बदनामी सुरू असल्याचं म्हणतात ते समजून घ्या। पत्रकार म्हणतोय की काही ऑफ रेकॉर्ड तक्रारीनंतर त्यांनी वर्तमानपत्रामध्ये भोंदूचं थेट नाव न घेता एक बातमी छापली। गेल्या वर्षी मार्च 2025 मध्ये स्थानिक वृत्तपत्र खबरदार पुढारी पत्रकार दत्ता खेमनर यांनी ही बातमी छापली आणि त्याची प्रत चाकणकरांच्या महिला आयोगाकडे पाठवत कारवाईची विनंती केली। यावर तुमच्याकडील बातमीमध्ये तक्रारदार आणि पुरावे काय याबद्दल महिला आयोगाने पत्रकाराला उत्तर दिलं। अशा संवेदनशील विषयामध्ये वर्तमानपत्रामध्ये नाव छापून येऊ नये यासाठी तक्रारदार नाव देत नाही, किंबहुना नाव न सांगण्याच्या अटीवरच अशा बातम्या सुरुवातीला बाहेर येतात। नंतर संबंधित बातमीमधल्या आरोपात कुणीही तक्रारदार नाही, मी माहितीच्या आधारे कुणाचं नाव न घेता ती बातमी प्रसिद्ध केल्याचं उत्तर या पत्रकारानं चाकणकर यांना दिलं। कालच्या पत्रकार परिषदेत चाकणकरांनी मोठ्या चतुराईनं पोलिसांनी आयोगाला दिलेलं पत्र दाखवलं, पण त्या बातमीमध्ये तक्रारदार कोणीही नाही हे लक्षात आल्यानंतर चाकणकरांनी पोलिसांना थेट त्या पत्रकारावर कारवाईचे आदेश दिले। ते दाखवायचं मात्र चाकणकर बहुधा विसरले असाव्यात। माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला, याच्यावरती नाव दिसेल म्हणून मी फक्त तुम्हाला लांबून हे दाखवते। या मेलमध्ये, या संबंधित मेलमध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती। खरातचा यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता। तातडीने त्याच दिवशी आमचं पत्र हे पोलिसांना गेलेलं आहे। मी स्वतः ॲडिशनल DG यांना ते पाठवलं। कोणालाही, कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला, कोणालाही पाठीशी घातलेलं नाही, पण तोपर्यंत खरातचं कुठेही नाव नव्हतं, पण त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसाचं नाव याच्यामध्ये होतं, तरी आम्ही कारवाईचे आदेश दिले होते। हा झाला पत्राचा मुद्दा। आता तक्रारीवरून देखील चाकणकर महाराष्ट्राची दिशाभूल करतायत का हा संभ्रम आहे। कारण साधारण 15 दिवसांपूर्वी एका तरुणीनं तक्रार दिली। तक्रार होती खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवच्या विरोधात। तक्रार काय होती तर भोंदू खरातनं तंत्रमंत्र सांगून महिलेसोबत जो अश्लील प्रकार केला, तो प्रकार जाधवनं छुप्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला आणि त्या व्हिडिओवरून जाधव संबंधित महिलेकडनं खंडणी मागत होता। या सगळ्या चित्रामध्ये तक्रारदार तरुणी, खरातचा ऑफिस बॉय आणि स्वतः खरात सुद्धा येतो। मात्र त्या तक्रारीपर्यंत खरात याचं नाव कुठेच नव्हतं असं काल चाकणकर म्हणाले। काल कोणी एक पत्रकार, खबरदार पुढारी यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती 19/3/2025 ला। ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली। समुपदेशक त्या विभागामध्ये काम करतात, विभागीय समुपदेशक असतात। त्यांनी ही बातमी
त्यानंतर समुपदेशकाने त्यांना हे पत्र पाठवलेले 8 तारखेला. आमच्या प्रकल्प अधिकाऱ्याने हे पत्र पाठवून त्या पत्रामध्ये स्पष्ट दिलं आहे की आपल्या पेपरमध्ये जी बातमी आली त्याच्यामध्ये बातमीमध्ये काही मोघम स्वरूपात छापलेली आहे, तर या प्रकरणामध्ये आपल्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवा. चाकणकरांचा कॅप्टन भोंदूबाबा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना त्यांनी मला सरस त्या प्रकरणामध्ये पोलिसांना माझं वृत्तपत्र बंद पडावं, जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिलं, मला देखील पत्र दिलं, माझा त्यांच्या महिला आयोगाच्या ईमेलवरती खुलासा मागितला. आणि महत्त्वाची गोष्ट, या प्रकरणामध्ये चाकणकर काल म्हणल्या का मी त्यांना फोन केला नाही, माझ्या पीएनी फोन केला. माझ्याकडे सगळे पुरावे आहे, तुम्ही CDR काढा. चाकणकरांचा स्वतः मला फोन आलेला आहे, चाकणकरांचे PSचा देखील मला फोन आलेला आहे. चाकणकर हे सरळ सरळ खोटं बोलत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, चाकणकरांचा राजीनामा झाला, कॅप्टन खरात जेलमध्ये आहे, यांचे सर्व गुंड राजकीय हस्तक्षेपांशी संबंध आहे. माझं कुटुंब देखील घाबरलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये तू हात घातलेला आहे, उद्या जीविताला माझ्या हानी होऊ शकते. आता हा फोटो बघा. या फोटोमध्ये सुनेत्रा पवारांचा चेहरा त्यांनी स्वतः राजीनामा दिल्यासारखा वाटतो. दुसरीकडे ज्यांनी खरोखरच राजीनामा दिला त्या चाकणकरांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आहे. इतक्या गंभीर प्रकरणात राजीनाम्याची वेळ आल्यावर देखील चेहऱ्यावर हास्य कसं असू शकतं असा सवाल सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे. त्यानंतर चाकणकरांनी हास्याचा फोटो हटवला आणि पुन्हा दुसरा एक साधा फोटो पोस्ट केला असा दावा होतोय. मृत डॉक्टर संपदा मुंडेंना जाऊन काहीच दिवस झाले होते. तपास सुरू होता. इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 PAचा संबंध जोडला गेलाय. मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही. मात्र त्या दरम्यानच चाकणकरांनी पोलीस कमिशनरना बाजूला बसवून तपासाची महत्वाची माहिती सार्वजनिक केली. तेव्हा एका मृत महिलेच्या चारित्र्य हननाचा आरोप चाकणकर यांच्यावर झाला. त्या चाकणकर आता मात्र आपली बदनामी होत असल्याचं म्हणताय. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही. त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले. घरातून निघून त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे. 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा? कोण आहात तुम्ही? कुठले ठेकेदार आहात तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा? म्हणजे मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय, आवरा जरा माणसं, आवरा. चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका, महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका. अशा पद्धतीने वागून तटकरेजी संघटना सध्या तुमच्याचकडे आहे, त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसाद करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.